तुम्ही पाहू शकता की ही शेवरी आहे। शेवरीची लागवड इथं शेळी पालनामध्ये चाऱ्यासाठी केलेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जी शेवरी आहे तर शेवरीचा वापर आपण शेळी पालनामध्ये कशा प्रकारे करू शकता। तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून ते तुम्हाला जे शेतीचे आपल्या जे चॅनलवर ते शेती आणि शेतीविषयकचे जे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मदत होईल। जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी शेवरी आहे तर शेवरीविषयी आजचा व्हिडिओ होणार आहे बघा। तर शेवरीची लागवड आपण एकदा जर केली, आता इथं पाऊस, शेवरीची लागवड आपण एकदा केली तर तुम्हाला 7 ते 8 वर्ष तुम्ही याच्यापासून चांगलं चारा आहे जे चाऱ्याचं ह्या ज्या शेवरीच्या चाऱ्याचं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता। तर इथं लागवड कशी करायची तर तुम्हाला दाखवतो। लागवडीची जी पद्धत आहे तर हे बघा, अशा जी मधून आहे तर अशा प्रकारे जी मधून आहे तर मधून सरी पाळलेली बघा। तर सरी पाळलेली आहे आणि एका जाग्यावर 2-2, 3-3 अशा हे बघा 2-2 असे इथं 3 बिया आहेत, इथं 4 बिया टाकल्यात, 4, 5, 6 टाकल्यात, इथं 3 येतं, इथं 2 येतं। तर अशा प्रकारे इथं बिया टाकून येणं मध्ये सरी पाळलेली आहे। सरीमधलं अंतर तुम्हाला दाखवतो की सरीमधलं अंतर आहे 2 फूट आणि झाडामधलं बी अंतर इथं तूट पाळलेली, इथं झाड नाही, इथं एक तूट पाळलेली आहे। दोन्ही झाडामधलं बी अंतर 2 फुटापर्यंत ठेवलेलं आहे आणि सरीमधलं पण ते जे पाणी देण्याचे जे सरी आहे त्या सरीमधलं पण अंतर 2 फूट ठेवलेलं आहे। आता हे बघा, आता याची कटिंग केलेली आहे बघा। तुम्हाला कटिंग दाखवतो किती फुटावर केली आहे याची कटिंग केलेली बघा। हे बघा, ही इथं कटिंग केलेली आहे याची। तर कटिंग याची केलेली आहे बघा 2 ते आपलं 5 फुटावर 4 फुटावर कटिंग केलेली याची, 4 ते 5 फुटापर्यंत याची कटिंग केलेली आहे। आणि वरती जे आहे वरती असे एकदम खूप मोठ्या प्रमाणात असे फुटवे फुटलेले। आता इथं पाहू शकता, इथं याची कटिंग केलेली आहे। तर याची आपण जी कातर असते, जी तुती कापायची कातर किंवा इळ्यानं पण कापू शकतात, हे अशा प्रकारे इथं फुटवे फुटलेली आहे। आणि जर तुम्ही याची कटिंग नाही केली तर इथं खूप मोठ्या प्रमाणात जशी एखादं झाड असतं आपलं मोठं तशा झाडाप्रमाणे हे बघा एवढाली खूप म्हणजे याची 25 ते 30 फुटापर्यंत याची हाईट होती बघा ही। आणि याला फुलं येतात। याची लागवड करण्याची जी पद्धत आहे तर तुम्हाला शेंगा दाखवतो। अशा प्रकारे इथं पिवळं फुल येतं, हे पिवळं फुल आणि या शेंगा आहेत बघा याच्या, हे शेंगा, हे शेंग जे आहे या शेंगामध्ये अशा प्रकारचे या शेवरीच्या बिया असतात। ह्या शेवरीच्या बिया, ह्या बियापासून आपण शेवरीची लागवड आपल्याला इथं करता येते बघा। तर इथं कापणी केलेली आहे बघा, ही कापणी केली तर हे बघा, हे हातात पण बसणं, हे खूप मोठ्या प्रमाणात याचं जे झाड आहे याचं शेवरीचं झाड इथं तयार होते बघा। तर इथं जास्त प्रमाणात इथं शेवरीची लागवड केलेली आहे। इथं शेळ्या जास्त म्हणजे शेळी पालनामध्ये आपण याचा वापर करता येते बघा। तुम्हाला लांबून दाखवतो की किती मोठ्या प्रमाणात याची हाईट होती ही खालून दाखवतो जमिनीपासून, हे बघा एकदम उंच याची हाईट तयार होती बघा। जर ते पिवळे फुलं येतं तर आपण याची कटिंग इथं केलेली आहे 5 फुटावर, तर याची कटिंग आपण 3 ते 4 फुटावर बी करू शकतो। तर कटिंग केल्यापासून आता याची लागवडी, समजा तुम्ही लागवड केल्यापासून याची जी लागवड केली की लागवड केल्यापासून तुम्ही 3 ते 4 महिन्यात तुम्हाला तुमचे जे शेळीपालन किंवा जे दुसरं पशुपालन आहे याच्यामध्ये तुम्ही याची कापणी करून लावू शकता। म्हणजे तुम्हाला कापून ते तुमच्या शेळ्याला
किंवा इतर जे जनावर आहेत जनावराला तुम्हाला टाकता येते बघा. हे बघा अशा पाला बी एकदम मऊ असते, काय एकदम मऊ. हे बघा जसं सुभाबुळ आहे, सुभाबुळानीचा पाला असते आणि इथं जे लाकूड आहे तर लाकूड एकदम निब्बर नसते, एकदम कमकुवत लाकूड असते. तुम्हाला जर एकदा लागवड केली तर तुम्हाला डायरेक्ट उपटून समजा हातानं नाही उपटत, पण जे कुदळ आहे कुदळीच्या साहाय्याने तुम्ही हे उपटून पण टाकू शकता. हे बघा तर शेळ्यांना एकदम आवडणारा हा चारा आहे बघा. तर असे बघा अशा प्रकारे इथं लागवड केलेली आहे. तर तुम्ही पण तुमच्याकडे पण शेळ्या किंवा इतर दुसरं गाई म्हशी याच्यामध्ये तुम्ही ह्या जे शेवरी आहे तर शेवरी चाऱ्याचा तुम्ही वापर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आहेत जर व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन अशाच व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन जे आहेत तर त्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर धन्यवाद.